हाय फ्रेंड्स, मी स्नेहा. दश मम्माच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ताच ऑफिसमधून आलेली आहे आणि रेडी झालेली आहे महाशिवरात्रीच्या महाजत्रेसाठी. दश पण रेडी झाला आहे, तुम्ही पण रेडी व्हा. तुला अशी थांब थांब थांब. हलवू नको. लोगों को किती शिफ्ट करे प्रॅक्टिस काय जरा पकड़ ये बाजू पण माझ्याच आहे. हे शोपीस आपण फेस्टिवल मध्ये आपण घर सजवण्यासाठी यूज करू शकतो. हा बघा, जत्रेचा खूप सारा खाऊ. आता आपली ही आली आहे खेळणी. इथे पाहू शकता, सुंदर अशी मातीची खेळणी आहेत. ही अगदी कलरफुल. कैसे दिए अंकल? 70 रुपये. ते छोटे छोटे हे प्राणी आहेत. ही चिनी मातीची खेळणी आहेत. हे आपण घरी शोपीस साठी वापरू शकतो.
ती पाहू शकता किती छान छान आहेत. आता हे बघा पुढे फुलदाणे आहेत, त्या घरी आपण डेकोरेशन साठी यूज करू शकतो गणपतीमध्ये. खूप छान छान आहेत, कलरफुल विथ स्टँड आहेत. म्हातारीचे केस, पाणीपुरी. तुम्ही पाहू शकता ही बिस्किट आपण लहानपणी खायचो शाळेमध्ये असताना आम्ही, पण आता खूप दुर्मिळ झाले आणि हा खाऊ फक्त आणि फक्त जत्रेमध्येच मिळतो, ते महाशिवरात्रीच्या. आणि हे फक्त 20-20 रुपये पॅकेट आहे. तुम्हाला जर या जत्रेचा लाभ घ्यायचा असेल, या जत्रेमध्ये एन्जॉयमेंट करायची असेल, तर उद्याही तुम्ही येऊ शकता. उद्या ही जत्रा अशीच इथे चालू असणार आहे, फक्त थोडेफार स्टॉल कमी असतील. हे बघा इथे छान छान टोप्या आहेत, पेपेडे आहेत, इथे 4-4 मास्क आहेत प्राण्यांचे, पाहू शकता. इथे खूप सारी खेळणी आहेत, ही बघा लहान मुलांची मजाच मजा. हे बघा किचन सेट, ही एवढी खेळणी फक्त तुम्हाला जत्रेमध्येच पाहायला मिळतील. ही लोक खूप लांबून लांबून येतात, पहाटे लवकर येऊन म्हणजे 4 वाजता किंवा रात्री 3 वाजता ही लोक इथे जागा अडवतात. लहान मुलांची खूप उत्साहात तयारी आहे खेळणी घ्यायची, खूप उत्साह आहे, पाहू शकता. काय घ्यायचं दाखवते तसं. हे बघा इथे छान छान स्टॉल लागलेले आहेत. पिचकाऱ्या पण विकायला आलेल्या आहेत. इथे पर्स आहेत, खूप छान छान पर्स आहेत. चला चला आहे आपल्याकडे ते. हे बघा भुकल्याशिवाय नाही खायचं. खाऊ शकता. इथे बासऱ्या पण आहेत. ह्या शोपीस साठी बॉटल्स आहेत, ज्या आपण घरी शोपीस साठी वापरू शकतो. इतका सारा खाऊ आपल्याला फक्त जत्रेमध्ये पाहायला भेटतो. तुम्ही पाहू शकता जत्रा किती लांब पर्यंत गर्दी आहे. इथे ज्वेलरी आहे, खूप सारे इयरिंग्स आहे छान छान. अरे मैं ये सोच के नहीं बुलाई, पोती के बच्चे में 2 बार बुला लिया गया, तुम लोग आ नहीं रहे, तो इसके लिए वही सोच के
हा मुलगा ही जत्रा खूप एन्जॉय करतोय. आणि तुम्हाला माहित आहे का, या जत्रेमध्ये खूप साऱ्या अशा ज्या वस्तू आहेत विकायला ठेवल्यात त्या खूप स्वस्त आहेत इथे. त्या जत्रेचं खूप मोठं महत्व. जत्रा म्हटल्यावरती खूप वस्तू महाग असतात, पण इथे वस्तू खूप स्वस्त आहेत. तुम्ही पाहू शकता इथे छान छान टेडी बेअर आहे. खूप छान छान टेडीज आहेत हे बघा, आणि खूप सॉफ्ट आहेत. सगळ्यामध्ये कैसे दिया ये 100 रुपया ये. छान छान ज्वेलरी आहे. यातले कुठलेही टेडीज घ्या, 100 रुपीज आहेत आणि खूप छान आणि सॉफ्ट आहेत. ठीक आहे. हे थांबस. हे बघा इथे कलरफुल ब्लाउज पीस आहे, डिझाईन्सचे. कुठली इथे खाऊचे स्टॉल बरेच आहेत. पेठा, खाजा ठेव्या, आपण पुढे घेऊया. ते घरातील वापरायची काही भांडी आहेत. काय नको बा. छोटे छोटे स्टॉल मध्ये पण खूप छान छान कलरफुल अशी खेळणी आहेत, बघू शकता तुम्ही. यांची अरेंजमेंट खूप छान आहे. हे बघा छान अशी इथे खेळणी आहे. कुठलीही खेळणी यातली घ्या, 100 रुपये. इथे पाहू शकता आता आपण, इथे काही ड्रेस पीस आहेत. हे बघा इथे बँगल्स आहेत कलरफुल अशा. आपण त्यासाठी बांगड्या, नेकलेस, ड्रेसेस जर काही हवं असेल तर तुम्ही या जत्रेत सगळं काही मिळून जाईल. तुम्हाला ह्या जत्रेत सर्व काही मिळून जाईल आणि तेही खूप स्वस्त प्राइस मध्ये, आणि खूप क्वालिटी खूप छान असते. दस थांब. ही
किचन मध्ये घरात वापरायच्या वस्तू त्याही खूप स्वस्त आहेत, पाहू शकता. 100 रुपये ते फक्त 100 रुपयात. दाखव दाखव. लांब जा लांब जा लांब जा, तिकडे जा. दश खूप एन्जॉय करतोय. हात पकडू नको. हे बघा अजून एक खाऊचा स्टॉल. मगाची पकोडा दिलास काय? सफेद खाजं, अनारसे, शेंगदाण्याची चिक्की, पेठा, सोनपापडी, गुळाचं खाजं, कुरमुऱ्यांचा आणि गुळाचा लाडू, सफेद खाजं. इथे काही वस्तू आहेत घरात वापरायच्या, पाहू शकता. जसं आपण पुढे पुढे येतो तशी खूप गर्दी आहे. तिथं बघ ताटांचं काहीतरी. ताटा सिलेंडर खालचं प्लेट आहे ग. इथे लहान मोठी वस्तू आहेत. कुठे पाहिलं ग? इथे कप बशी, इथे कप बशांचे खूप छान छान डिझाईन्सचे सेट आहेत, बघू शकता. हा ठेवूया पुढे. चारीवरी ब्लॉकच गुलाब. हे बघा इथे केसांचे वेगवेगळे रब्बर्स आहेत, खूप छान छान डिझाईन्स आहेत. पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. माझा बहुतेक आवाजही तुम्हाला थोडा ब्लर येईल. इथे ड्रेसेसचे काही स्टॉल्स आहेत. आणि खूप छान छान कलर आहेत. शंभरला खूप छान टेबल्स आहेत. आप कल भी रहेंगे ना? क्या आपका आईडी मैडम? बताती हूँ. खूप छान टेबल्स आहेत आणि मजबूत आहेत आणि फक्त 100 रुपीज. जर तुम्हाला हवं असेल तर जत्रेमध्ये उद्या येऊन घेऊ शकता. इथे खूप छान छान ड्रेसेस आहेत, कलरफुल, आणि कलरही खूप छान छान आहेत. स्कार्फ बघा किती सुंदर आहे. छान छान अशी ज्वेलरी आहे, ती खूप स्वस्तामध्ये आहेत. चलिए घेऊया बोथा.
बघा गर्दी कमी होत नाहीये, गर्दी वाढतच चालली आहे. कारण जो तो आता लेट कामावरून सुटल्यावरती थेट जत्रेलाच भेट देणार आहे. तुम्हाला या वर्षी जर एन्जॉय करता नाही आले तर पुढच्या वर्षी नक्की आहे जत्रेला. मुलांना आकर्षित करणारी खूप सारी छान छान कलरफुल खेळणी आहेत इथे. हे बघा इथे एक हाऊसचा स्टॉल आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. काही ठिकाणी शूट साठी जाता येणार नाही. तुम्हाला लांबून दाखवते इथे काय काय स्टॉल आहे. ही जोगेश्वरीच्या महाशिवरात्रीची गर्दी आहे. 500 वाले का 200 मैडम, 500 वाले का 200. छान छान जीन्स आहेत. हे बघा इथे घरात वापरायची खूप खेळणी आहे. घरात वापरायची खूप काही सामान आहे. घरात वापरायची खूप सारी भांडी आहेत. ते खूप स्वस्त दरामध्ये. खूप छान छान ड्रेस. खूप छान छान बॅग्स आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. रिझनेबल रेट आहेत. बघा कुठलीही बॅग घ्या, कुठलीही बॅग घ्या 250-250 रुपये आहेत. ह्या छोट्या बॅग 150-200च्या रेंज मध्ये आहेत. बघा आता कुरमुरे आपलं जुनं म्हणजे आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आमचं स्पेशल खाणं. तेव्हाच महागाचं आणि आता तर स्वस्त घेतलं. खेळणी इथे आहे ते लहान मुलांचे कपडे आणि इथे खूप छान छान अशा कॅप्स आहेत. बघू शकता तुम्ही. पोरी होत्या गुंपा गुंपा 6 वाजता. हे बघा इथे मेहंदी काढायलाही अरेंजमेंट झालेली आहे. फक्त 10 रुपये. हे बघा इथे कंदीचे पेढेचे माझं खूप फेवरेट आहे. दरसेही $120 ला पाव आहे आणि टेस्ट खूप छान आहे. फ्रीजचे कव्हर्स आहेत. आता मे महिन्यात गावी जाण्यासाठी तुम्ही या बॅगा वापरू शकता. त्यानंतर इथे खूप सारे चार्जर आहेत. कव्हर्स आहेत उशांचे. खूप सुंदर सुंदर कलर आहेत. इथे वॉच आहेत. इथे काही जण आपली लहान लहान मुलंही घेऊन आली आहेत आणि छोटे छोटे दुकानं लावलेली आहेत.
आजी आलेले आहेत दश म्हणून तुला बोली तू कंटाळा तू घरी जा. तुला यायचं होतं ना जत्रेला. म्हणजे पाहू शकता छान छान अशा पर्स आहेत. हे बघा इथे खूप सुंदर असे क्लिप्स आहेत केसांचे. त्याप्रमाणे साडीचे क्लिप पण आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. पाणी हवंय तुला. हा बघा गुंफेत जायचा रोड. आज इथे खूप गर्दी आहे. बघा इथे ॲम्ब्युलन्स हे आहे इमर्जन्सी साठी. ही बघा ही फुलपाखरं बघू शकता जी आम्ही लहान असताना आई आमची घेऊन यायची आणि दिवाळीत किंवा काही सणांना भिंतीवर त्याने डेकोरेशन करायची. आता यामध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आल्यात. मोर, स्टार्स आहेत, चांदोमामा आहे लहान मुलांसाठी आणि घरात वापरायलाही. इथे बॅग्स आहेत. वाव. चला फायनली आपण गुंफेच्या जवळ पोहोचलेलो आहोत. हे बघा इथे थंड प्रसाद वाटतायत. मंदिरात भजन चालू आहे आणि इथे बाहेर प्रसाद वाटतायत. थंड पेय मजा आहे. नाही नाही थँक्यू. या गुंफेच्या जवळ आसपास खूप सारी मंदिरं आहेत. रोडच्या त्या पलीकडे बघू शकता आपण कंदी पेड्यांची ही दुकान आहेत. त्यानंतर फुलं आहेत, पोटी भरायचं सामान. आणि गुंफेच्या या पलीकडे अजून एक असं मंदिर आहे ते. पाहू शकता गुंफेतली गर्दी. इथे ही पालखी आहे. आणि इथे गुंफेत बघा अजूनही भाविकांची खूप सारी अशी गर्दी आहे. दर्श इकडे गुंफेच्या बाहेर आणि गुंफेच्या आत
असं सिस्टमॅटिक आज सोडलं जातं सगळ्यांना चेकिंग करून. चप्पल काढू, चप्पल काढू, चप्पल काढू. नको. पाया पडतोस, पाया पड. खूप चांगला प्रतिसाद देतात की कोणाला काही त्रास न होता, धक्काबुक्की न होता, खूप गर्दीमध्ये कोणाला इजा न होता खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दर्शन करता येईल याची काळजी सर्व लोकही घेत आहेत आणि आपले मुंबईचे पोलीसही घेत आहेत. त्यासाठी त्यांना खूप खूप थँक्स. हात नको लावू. हे बघ खूप छान आणि मी पहिल्यांदा अशी मिठाई बघते, खूप सुंदर वाटते. मावे का मिठाई आहे ना? ओके, मावे का मिठाई आहे. गुंफेच्या जवळच आहे. जर तुम्ही उद्याही आलात तर उद्याही तुम्हाला मिळेल. ही बघा, ही मिठाई आम्ही घेतलेली आहे, खूप टेस्टी आहे माव्याची. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही उद्याही येऊन घेऊ शकता इथे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये आहे आणि खूप वेगळी अशी मिठाई आहे. मी पहिल्यांदाच खाते आणि पहिल्यांदाच इथे जत्रेत हा स्टॉल लागलेला आहे. छान छान पर्स आहेत. कैसे लिया? 200. गली के का तो पूछी है ना. 200 रुपयात खूप छान पर्स आहेत. हे बघा, इथे खूप गर्दी झालेली आहे कारण खूप रिझनेबल रेट मध्ये खूप छान पर्स मिळत आहेत. पर्स साठीच गर्दी आहे. हे बघा, हरवलं असेल तर इथे लहान मुलं किंवा कोणी मोठी माणसं ही रस्ता नवीन माणसं असतात जत्रेत आलेली असतात तर त्यांना रस्ते माहीत नसतात, तर इथे कोण रस्ता चुकवला तर ती इथे स्टेजवर नाव देऊन जातात. ती लोक अनाऊन्स करतात. ज्यांचं मुलं असेल किंवा ज्यांचा कोणी माणूस असेल त्यांचे नातेवाईक घेऊन जातात. तर इथे पाळण्यांचा सेटअप आहे. इथे खूप सारे पाळणे आहेत. इथे काही जण इथे स्टॉल नसतील तर उभं राहून ज्वेलरी विकतायत. खूप छान छान ज्वेलरी आहे. तर चल ना, आपल्याला शूट करायचंय. तू बसतो आत्ताच्या इथे बसतो मग गप्पा बस. इथे काही पर्स आहेत. इथे खूप आवाज आहे, खूप रश आहे. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, मसाले आहेत. हे बघा, इथे छान छान प्रकारची लोणची आहेत. हे लसणाचं लोणचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची लोणचं आहे. हे बघा, इथे खाण्याचे स्टॉल पण आहेत. इथे मुखवास, लोणचं, लोणचं, इथे मुखवास, लोणचं, पापड यांचे स्टॉल लागलेले आहेत. वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत. हे बघा, इथे खाण्याचाही खूप मोठा स्टॉल लागला आहे. इथे तुटून पडलेली आहेत. बहुतेक आज ही लोक घरी जाऊन जेवणार नाहीत. आज यांचं जेवण इथेच होणार आहे. पाहू शकता इथे खूप म्हणजे खूप लिमिटच्या बाहेर गर्दी आहे. आता तिथे तांदळावर नाव लिहून मिळत आहे. हे बघा, त्या तांदळावर नाव लिहिण्यासाठी खूप गर्दी आहे.
आणि हे बघा इथे पाळण्याचा सेटअप. आता आपण बघा पाळण्याचा सेटअप. गर्दी आहे तरी पण आपण थोडी जागा करत करत जाऊया. आणि आतमध्ये आता बाहेर शूट करतोय. पाहू शकता खूप सारे पाणी आहे तिथे आणि त्याचप्रमाणे खूप सारी गर्दी आहे. घर सोबत असल्यामुळे मी आत नाही जाणार आहे, बाहेरूनच तुम्हाला दाखवते. उद्या हे पाणी इथे असतील, तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही उद्या याचा लाभ घेऊ शकता. हे बघा इथे खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आपण घेऊन ठेवू शकतो आणि ते पण खूप रिझनेबल रेट मध्ये. दुकानात त्याची प्राइस खूप सांगतात. क्वालिटी खूप छान आहे आणि ह्या वस्तू तुम्ही बर्थडे गिफ्ट किंवा कोणाचा बारसा असेल त्यावेळेला तुम्ही घेऊन आता ठेवून तेव्हा तुम्ही गिफ्ट देऊ शकता. आता तुम्ही घेऊन ठेवू शकता. ह्या खूप रिझनेबल रेट मध्ये आहेत आणि हे बघा हे पण खूप छान छान ससे आहेत. हत्ती आहेत, हे चालतात. तुम्ही यातले खूप सारी खेळणी एखादं आपण शूट करूया. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. हे बघा तुम्ही इथे बघू शकता खूप गर्दी झालेली आहे. आता लोक खेळणी घेऊन ठेवतात आणि वर्षभर कधी कोणाचे बर्थडे असतील, बारसा असेल तर त्यावेळेला ही खेळणी त्यांना गिफ्ट पॅक करून देतात. काय झालं? ही बघा इकडची गर्दी. या साईडला चलिए. हे बघा इथे टॉयज आहेत. कसा दिला? चलो भाई स्मोक बिस्किट वाला इधर है भाई. हाँ स्मोक बिस्किट. चबा के. अरे गरम नहीं है. 2 मिनट हो गए मैडम, सबको दे रहा हूँ. 50 रुपये मार. हे फक्त 50 रुपये आहे. त्याला म्हणतात स्मोक बिस्किट. चबा के खाओ मैडम. ए इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. ये, खा खा खा. त्याची घाबरतोय तर तू खूप दूर येतोय. दर्श. राशिद खान है भाई. राशिद खान नाम है. फोन केलं. हे बघा इथे प्लास्टिकची भांडी आहेत. स्टूल, पाणीपुरी,
सगळ्यांची फेवरेट. बस चलो. तुझ्या बोला मी बनवून देणार. इथे खूप सारे किचन्स आहेत जे आपण नेहमी बॅगला लावू शकतो, पण आपण एरवी घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतात. इथे स्वस्त आणि रिझनेबल रेट मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. इथे लहान मुलांचे कंपॉस बॉक्स देखील आहेत. इथे खूप सारे इयरिंग्सचे छान छान इयरिंग्सचे स्टॉल आहेत. हॅलो फ्रेंड्स, हॅलो. चल चल हात पकड. शूट तर करूया आपण. इथे क्लिप्स आहेत खूप छान छान लहान मुलांसाठी. कार्टून्सचे डिझाईन असलेले क्लिप्स आणि हेअर बँड्स आहेत, पाहू शकता. चांगले टॉयज आहेत. हे बहुतेक टॉयज खाली झालेत. एकटे झाला वाव. इथे छान छान प्रकारच्या बेडशीट्स आहेत, बघू शकता. काही नाहीये बाळा, चला. काय नाही ते गेलं, तुला घेतलं टाकून दिलं. फणस छान छान इयरिंग्स.
हो किती म्हणतात माधव चिंच मुलींना बायकांना सगळ्यांना आवडणारे कधीही केव्हाही आंबट गोड असे कैरी चिंच आवळे चणे दर्शन 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 पेट ये दर्श मला पाणी नकोस प्लीज खूप प्रकारचे छान छान गॉगल्स आहेत हे बघा इथे आपण जाऊच शकत नाही इथे पूर्ण शूजचा स्टॉल लागला तुम्ही पाहू शकता ट्रेनची पटरी जायची इथे कढई पण आहेत खूप साऱ्या ट्रेनची पटरी एकच दादा 550 काही कमी करतो 750 खूप गर्दी आहे म्हटलं म्हणून काही घेणार सगळे तुटून पडलेत बिकॉज इथे शूज चप्पल खूप रिझनेबल रेट मध्ये आहेत उद्या आलात तरी तुम्हाला मिळून जातील खूप छान छान डिझाईन्स आहेत खूप सारे पॅटर्न्स आहेत आम्ही नाही बोलत तुम्ही पाहू शकता शूज साठी इथे किती गर्दी तुटून पडलेली आहेत लोक अक्षरशः जीव घुसमट हवा जायलाही जागा नाहीये सो प्लीज लहान मुलांना केअरफुली 2 लाख रुपये दे रहा हूँ इंस्टेंट पेमेंट लहान मुलांना खूप सांभाळा केअरफुली सांभाळा ते खूप काही कॉस्मेटिक सामान आहे ते खूप रिझनेबल रेट मध्ये आहे आणि हे ते दुकान आहे जिथे मी नेहमी दर्शसाठी खेळणी घेते आज तिथेही सेल लागलेला आहे पाहू शकता
मुलांची खूप एन्जॉयमेंट चालू आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व एन्जॉय करताय जत्रा. बस मम्माचा हात पकड प्लीज. हा मी शिप घेते तुला. आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे, पण अजून थोड्या वेळाने परत वाढणार आहे गर्दी. हे बघा इथे खूप छान छान पापड आहेत. लाडू आहेत, शेवाचे, शेंगदाण्याचे, खाजा आहेत, पीठ आहे, तिळकुट आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, लसणीची चटणी आहे, पापड आहेत, नळ्या आहेत. हे होममेड आहे. या मुलाकडून खूप सारे नेहमी कपडे घेतात आणि ह्याच्या ड्रेसचा कपडा खूप छान असतो, रिजनेबल रेट असतात. हा मुलगा नेहमी जोगेश्वरीला असतो. संध्याकाळी 5 वाजता घेऊ शकता. खूप गर्दी असते रोजही आणि आजही याकडे खूप गर्दी आहे. खाऊ शकता तुम्ही. छान छान ड्रेस गरम मसाल्याचं सामानही आहे इथे बऱ्याचपैकी. खाऊ शकता तुम्ही. अरे हा कसं आहे, लवकर आला तुम्ही लोक, लेट आला थोडा अजून. हा अरे नाही थोडा अजून गर्दी भरपूर आहे, अजून थोडा कमी होईल. भरपूर प्रचंड गर्दी. अजून शॉपिंग नाही गेली. चल हाय कर दादाला, हाय कर. दीदी भाजली. बाय बाय. इथे बघू शकता तुम्ही. खूप खेळण्यांचे स्टॉल लागलेत आणि इथे खूप गर्दी आहे. पुढे बघायचं इथे ना पुढे चल. आपण इथे प्रसाद घेऊया.
मागाशी मला पण काही समजत नाही. लहान मुलांची छोटी छोटी खेळणी. बच्चा 2 मिनिट रुका, दो थैली बाजू कर ना, थोड़ा थैली बाजू कर ना त्याला. थँक्यू. वाव, 50 का एक है, 120 का 50 ला एक आणि 120 ला 3. वो बहुत ज्यादा बोल रहे वो 120 का है. ते स्टँड आहेत 120 ला आहे. ते खूप साऱ्या लोकांनी घरगुती स्टॉल पण लावलेले आहेत, पाहू शकता. जस्ट थांब, 2 मिनिटं थांब. मी तुला शिप देते 2 मिनिटं फक्त थांब. ही गर्दी तुम्ही पाहू शकता. ही महाराज भवनची गर्दी आहे. इथे पाणी देखील आहे. बस चल. इथे ट्रेन आहे. बाईक आहेत, स्कूटर्स आहेत. खूप छान छान तोरणं आहेत. नाही, बंद केलं त्याने, बंद केलं. हे शेवटचं दुकान आहे. आपण त्या साईडला जाऊया. इथून चल. पाटील तू काय नाही कळलं ना पटकन एवढं. आम्ही शिप शोधतोय. आता शेवटचा चान्स आहे. जर इथे नाही मिळाली तर दश रडणार आहे. शिप कशा दिला का? शिप
ते कोल्हापुरी चप्पली आहेत लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्याही. हा बघा दोन सगळी दुकानं आता बंद होत आहेत आणि सगळीकडे बसत बसत चाललंय. सगळं झालं घेऊन तो त्या काकाने हेल्प करतोय भरायला एक एक सामान आणि स्वतः त्या सामानाची मजा घेतोय. खेळण्यांची हात लावून मजा घेतोय. दर्श दर्श क्या हुआ बच्चा, चलो घर पे. चल 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 चल. आपण किती सारी खेळणी घेतली दर्श. छोटा बाबू असते बिजू बिजू. अरे हा बघ खेळण्यांची तिथे खूप सारी दुकानं आहेत. काम करते वगैरे खूप छान छान लाचे आहेत. खाऊ शकता तुम्ही. थांब गं. लांछांची प्राइस कुठलाही घ्या 600 रुपये. चला आता बघू शकता तुम्ही स्टॉल बऱ्याचपैकी बंद आलेले आहेत. तुम्ही या जत्रेसाठी उद्याही येऊ शकता कारण ही जत्रा आता आजचा दिवस आणि उद्याचे 1-2 दिवस अशीच चालणार आहे. पण फक्त थोडी गर्दी कमी असेल आणि स्टॉल थोडेसे कमी असतील. उद्या असतील पण परवा खूप कमी असतील. बघा हे पाहू शकता इथे जे लोक जत्रेले त्यांच्यासाठी पाण्याचं सरबताचं आयोजन केलेलं आहे. जे दरवर्षी असतं. डॉल्स आहेत. दर्श थांब दर्श. कैसे दिया कसे दिले. खत्म करने का शंभर में नाही शिकलो नाही. लोक अजूनही जत्रेसाठी रेडी आहेत पण पोलिसांनी सगळे स्टॉल उचलायला लावले आहेत कारण गर्दी बऱ्याचपैकी वाढत चाललेली आहे.
बस थांब एक मिनिट थांब. हाय फ्रेंड्स, आजची महाशिवरात्री जत्रा इथे संपलेली आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या जत्रेमध्ये यायचं असेल तर उद्याही येऊ शकता. उद्याही जत्रा अशीच राहणार आहे खूप उत्साहात. तर तुम्हाला तुम्ही उद्याही येऊ शकता. त्यातल्या बरेच साऱ्या वस्तू तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर रिजनेबल रेटमध्ये आहेत, तर उद्या तुम्ही घेऊ शकता. इथे थोडा आवाज जास्त आहे. बाय फ्रेंड्स, आमची महाशिवरात्री जत्रा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय, गुड नाईट. पुन्हा भेटू. दस बाय कर. दस सॅड झालाय. बाय, कारण आता घरी जायची वेळ झाली. जत्रेत अजून एन्जॉय करायचंय.